नमस्कार मित्रांनो, माझ्या शैक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा थोडासा व्हिडिओचा विषय आपण घेतलेला आहे. जीवनात काही गोष्टी कळायला फार वेळ जात असतो, पण इतका बी वेळ जात नाही की आपल्याला काही गोष्टी न समजणे इतकं आपण थांबलेलो असतोय. पण महत्त्वाच्या काही जीवनातल्या गोष्टी जर आपण पाळल्या, तर जीवन सुलभ आणि विना त्रासदायक जगता येतं. त्यापैकीच काही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा काही जीवनामध्ये गोष्टी असतात, त्यामुळं जीवनामध्ये एक जीवन जगत असताना एक शांतता मनाला पाहिजे असते. ती शांतता आपल्याला जर आपण ह्या गोष्टी पाळल्या तरच मिळू शकते, अन्यथा मग आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. आपण चार चौघामध्ये, समाजामध्ये, घरादारामध्ये कुठेही ज्यावेळी बसतो ना आणि किंवा एखाद्याबरोबर बोलत थांबतो किंवा तुम्ही कामाच्या ठिकाणी जिथं असाल तिथं जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काही गोष्टी ह्या पाळल्या पाहिजेत. त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर जास्त बोलत असाल, जास्त बडबडत असाल, तर सहजासहजी तुमच्या बोलण्याकडे हा समाज लक्ष देत नाही किंवा घरातले सुद्धा लक्ष देत नाहीत किंवा मित्र मैत्रिणी आपल्या जे संबंधित असतात ते जास्त तुमच्याकडे लक्ष देत नाहीत. पै पाहुण्याचं सुद्धा तसंच असतं. तुम्ही नको त्या गोष्टींचं जास्तीत जास्त जर बोलणं चालू ठेवलं तर लोक पुढची कंटाळतात. मग यासाठी काय पर्याय असेल तर मित्रांनो, जेवढं तुम्ही कमी बोलाल, मोजकं बोलाल, प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण कराल, योग्य वेळीच बोलाल, योग्य तेच बोलाल, विचारलेल्या फक्त प्रश्नाची उत्तरच द्याल, विनाकारण तुम्हीच नुसतं तुमचंच सांगताय असं ज्यावेळी करणार नाही, तुम्हाला मोजून मापून तोलूनच जर बोलता येत असेल तर मित्रांनो बारकाईने तुम्ही लक्ष द्या. मग ती घरातलं आपलं कुटुंब असून दे, समाज असून दे, मित्रमैत्रिणी असून द्यात, तुमच्या बोलण्याकडं बारकाईने ते लक्ष देत असतात की तुम्ही काय बोलताय आणि त्या बोलण्याला एक वेटेज असतं. तुम्ही जर जास्त बोलाल ना तर तुमच्या बोलण्याला वेटेज कमी येतं. त्यामुळे जीवनामध्ये फार ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कमी बोललं पाहिजे. तुम्ही कमी बोलण्यामुळं पुढच्याच्या नजरेमध्ये तुम्हाला एक जगण्याचं वेटेज आणि तुमच्या बोलण्याला एक कॉन्फिडेंटली तुमचं बोलणं हे पुढचा माणूस ऐकून पण घेतो आणि तुम्ही जे बोलताय त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे ह्या पद्धतीनं तो पुढचा माणूस तुम्हाला मान सन्मान देत असतो. आपण थोडीशी दुसरी गोष्ट बघूया. आपण काय करतो, एखादी व्यक्ती काहीही म्हणली किंवा समाजातले कुणीही काय म्हणलं, कुटुंबातलं कुणीही काय म्हणलं, तर त्या गोष्टी आपल्याला लगट मनाला लागतात. मित्रांनो, कुठलीही गोष्ट तुम्ही जास्त मनाला लावून अजिबात घेऊ नका. कारण सगळीच लोकं काय तुम्हाला नावं ठेवण्यासाठी बसलेली नसतात. त्यामुळं जीवनामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुम्ही जसं बोलताय ना, तशी लोकं पुढनं रिॲक्शन देत असतात. त्यामुळं जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी तुम्ही जर मनाला लावून घेत बसला, तर काही गोष्टी ह्या जीवनामध्ये सोडून द्याव्या लागतात. मनाला अजिबात लावून घेऊ नका. कारण ह्या गोष्टी कळायला फार वेळ जात असतो की कोणती गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे आणि कोणती गोष्ट आपण नाकारली पाहिजे. त्यामुळं समाजामध्ये जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती गोष्ट आपण मनाला लावून घेतली पाहिजे, खरोखर ती गरज आहे का मनाला लावून घ्यायची, ह्याचा आपण विचार जर केला तर मित्रांनो, सगळी लोकं तुम्हाला नावं ठेवण्यासाठी इथं बसलेलं नाहीत. कारण त्यांना त्यांचं पडलेलं असतं, कुणाचंही पडलेलं नसतं. त्यामुळं विचार करताना काही जण तुम्हाला बोलणार, सोडून देणार, पुढं चालत राहणार आणि ती गोष्ट आपण एखादी जर मनाला लावून घेतली तर आपण आपल्या आयुष्यामध्ये विचार करत बसायची पाळी येते. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा फार विचार करायचा नाही. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करताय त्यावेळी ती जीवनामध्ये फार मोठी होत असते. आता तुम्ही थोडा विचार करा ना, ज्यावेळी तुम्ही अडचणींचा विचार करता ना, की मला अडचण येणार, माझं कसं होणार, मी काय करणार, ह्यातनं कसा मार्ग काढणार, त्यावेळी मित्रांनो अडचणी ह्या वाढतात. सातत्यानं तुमच्या डोक्यामध्ये विचार असं येतात की अडचणीचा जर विचार करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये ह्या अडचणी वाढतच जाणार. आणि ज्यावेळी तुम्ही संधीचा विचार करणार ना, एखादी संधी तुम्हाला त्यातनं पाहिजे असते, अडचणीतून ज्यावेळी तुम्ही बाहेर पडायचा मार्ग शोधताय ना, त्यावेळी तुमच्या एक गोष्ट लक्षणार की हजार मार्ग तुम्हाला सापडत असतात आणि त्या संधीतनं तुम्ही बाहेर पडत असता. म्हणजे
तुमचं मन जे विचार करते ती गोष्ट तुमच्याकडे येत असते. तुम्ही निगेटिव्ह विचार केला, निगेटिव्ह वेव्ज तुमच्याकडे येतात. तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला, तुमच्याकडे पॉझिटिव्ह वेव्ज येतात. त्यामुळं मित्रांनो, जीवनामध्ये जीवन जगत असताना फक्त आणि फक्त चांगला आणि चांगलाच जर विचार केला असा, तर वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये शक्यतो कमी घडतात. चांगल्या गोष्टी घडायसाठी आपले विचार चांगले पाहिजेत. आपण जर विचार चांगल्या गोष्टीचा जर केला ना, तर 100% आपल्या जीवनामध्ये चांगलं गोष्ट घडतेली तुम्हाला सातत्याने लक्षात येईल. बघा, तुम्ही सकाळी जरासं उठलासा, नंतर जरा नाराज जर दिसलासा किंवा तुमच्या मनामध्ये जर वाईट विचार आले, तर दिवस अख्खा वाईट गेल्यासारखा आपल्याला वाटत असतो. आणि तेच जर तुम्ही मनामध्ये कोणतीही वाईट गोष्ट न आणता चांगले जर विचार आणलासा, चांगल्या संध्या तुमच्या जीवनात यावं वाटलं, तुम्हाला आनंद वाटत असेल, खरोखर तुम्ही दिवसभर किती फ्रेश, आनंदी आणि सुखी असताय बघा. त्यामुळं विचार करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही चांगला विचार करताय का वाईट विचार करताय, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जसं वाईट विचार करशीला त्याचा परिणाम हा तुमच्या शरीरावर होत असतो. चांगला विचार केला तरीसुद्धा त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. वाईट विचारला की तुम्हाला विकनेस जाणवतो. आणि ज्यावेळी चांगला विचार तुम्ही फ्रेश असताना, तेव्हा तुमची बॉडीसुद्धा तरतरीत असते बघा. आपण जर जीवनामध्ये काही गोष्टींचा जसा चांगला वाईट विचार करतो, त्याच पद्धतीनं जे आपण भोगलेलं दुःख असतं, आपण जर आपल्या जीवनाकडं वळून जर पाठीमागं पाहिलं, तर आपण जे दुःख भोगलंय ना, ते अशा त्या त्रासातनं आपण बाहेर पडलेलो असतो, की आजचा दिवस हा सुखी समाधानाचा वाटत असतो. कारण इतकं दुःख आपण भोगून त्या दुःखांना आपण बाहेर पडलेलो असतो. त्यामुळं मित्रांनो, तुम्ही मागं वळून सारखं आता पाहू नका. कारण तुम्हाला पुढं आयुष्यभर चालत राहायचं आहे. त्यामुळं जीवनामध्ये सुख कोणत्या पद्धतीनं आपण मिळवायचं आहे, हे आपल्या फार विचारावर अवलंबून असतं. ह्या व्हिडिओतनं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, की मित्रांनो, जीवनामध्ये फार गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात. जसा तुम्ही विचार करताय तसा निसर्ग तुम्हाला त्या गोष्टी देत जातो. तुम्ही वाईट विचार जर करत असेल, सातत्यानं मनात वाईट विचार येत असतील, तर वाईट घटना ह्या जीवनामध्ये घडत जात असतात. आणि ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह विचारताय, चांगला विचार करताय, सुंदर विचार करताय ना, त्यावेळी अवतीभोवती तुमच्या सगळ्या गोष्टी सुंदर दिसतात, चांगल्या दिसतात आणि जीवनामध्ये तुमच्या चांगलं चांगलं घडत आलेलं दिसत असते. त्यामुळं आयुष्य सुंदर आहे, जगता आलं पाहिजे. आणि फार महत्त्वाचं आहे, की जसा तुम्ही विचार करता ना, तशा त्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात. जसा एखाद्या खोल दरीमध्ये जसं तुम्ही मोठ्यानं ओरडल्यानंतर जसा इको ऐकू येतो आपल्याला परत, तसं तुम्ही जास्त चांगलं जेवढं बोलाल, चांगलं जेवढं वागाल, चांगला जेवढा विचार करेल, तेवढं आपल्या जीवनामध्ये चांगलं 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 घडत असतं. तर ह्या जीवनामध्ये काही गोष्टी कळायला अनेक दिवस जातात. मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.